हो, मला हे काम करायची पहिल्यांदा परमिशनच नव्हती. हो मुलींनी घरात राहायचं, बरोबर. म्हणजे अगदी बाल्कनीत नाही उभं राहायचं, खाली खेळायला नाही जायचं, अशा Restricted. रिस्ट्रिक्शन्स मधून मी बाहेर आलेली आहे. सो आम्ही त्यांना प्रॉपर शॅडोईंग वरती टाकत असतो. किती वाजता घरातनं बाहेर पडतात, किती वाजता घरी परत जातात, कुठे कुठे जातात, त्यांचे फोटोज काढले जातात, ते कुठे भेटतात त्याचे फोटोज काढले जातात. असा एव्हिडन्स आम्ही ऑथेंटिक देतो की तो कोर्टमध्ये 100% व्हॅलिड असेल, ओके. जेणेकरून त्यांना ॲल्युमिनी द्यावं नाही लागणार क्लायंटला आणि मुलांची कस्टडी आपल्याला मिळेल. तुम्ही चेहरा कधीही दाखवत का नाही? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्ये आता रिसेंटली मी एक केस सॉल्व्ह केली होती. त्याच्यामध्ये एक सून होती, तिने सासू सासऱ्यांना स्लिपिंग पिल्स द्यायची. ती सासू सासरे वयस्कर होते, हां. त्यांना स्लिपिंग पिल्स द्यायची. नंतर ते घरामध्ये जाऊ होती, जावेचे मुलं होते लहान लहान, त्यांना स्लिपिंग पिल्स द्यायची. त्यांना पाहिजे मोठ्या मोठ्या गाडींमधनं फिरायचं, पार्टी. पार्ट्यांना जायचं, क्लबिंग करायचं, एक्सपेन्सिव्ह दारू प्यायची, एक्सपेन्सिव्ह स्मोक्स मारायचे. मग हे सगळे पैसे येणार कुठून? मग अशा गोष्टींसाठी हे लोक असे लोक पकडतात जे वयाने मोठे असतात, एक्सपिरियन्स असतात आणि वेल सेटल्ड असतात, जे बिझनेसमॅन असतात. त्यांचं वय किती असलं तरी या मुलींना काही फरक पडत नाही. आणि मग ह्या कॉन्सेप्टला म्हणतात शुगर डॅडी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं द लखन टॉकच्या या पॉडकास्टमध्ये. मंडळी, आज आम्ही एक वेगळा आणि हटके असा विषय आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत. जगभरामध्ये खाजगी हेरगिरी करणाऱ्या माणसांबद्दल कायमच एक कुतूहल आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या पुणे शहरामध्ये देखील अशाच प्रकारच्या खाजगी हेरगिरीच्या क्षेत्रामध्ये काम करणारी एक व्यक्ती आज आपल्यासोबत गप्पा मारायला आलेली आहे. त्या स्वतः एक महिला असून वयाच्या 16व्या वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. जिथे पुरुषी मक्तेदारी आहे, असुरक्षितता आहे आणि काहीही निश्चित नाही, अशा क्षेत्रामध्ये त्यांनी पाऊल ठेवलं आणि अल्पावधीमध्ये आपल्या कामामधून रिझल्ट देऊन त्यांनी या क्षेत्रामध्ये आपलं एक बस्तान बसवलं आहे, आपलं प्रस्थ निर्माण केलं आहे. आज त्यांच्याशीच या विषयावर आपण गप्पा मारणार आहोत. खाजगी हेरगिरीचं हे क्षेत्र नेमकं आहे कसं, ते कसं चालतं, त्यामध्ये काय काळजी घ्यायला लागते, त्याच्यामधले धोके काय आहेत, संधी काय आहेत, या सर्वांविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत प्रिया काकडे. नमस्कार मॅडम. नमस्ते. कशा आहात आपण? मजेत, थँक्यू. खाजगी हेरगिरीला असा प्रश्न विचारायचा कशा आहात म्हणजे जरा थोडं धारिष्ट्याचं काम आहे, राईट. कारण तुमच्या क्षेत्रामध्ये असुरक्षितता आणि तुमची ओळखसुद्धा लपवून ठेवणं हे फार मोठा टास्क आहे. बरोबर. हां, तर आता ह्या तुमच्या प्रोफेशनच्या विषयी गप्पा मारण्यापूर्वी ना आपण जरा थोडं तुमच्याबद्दल जाणून घेऊया की प्रिया काकडे ह्या मूळच्या आहेत कुठल्या, त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे आणि त्यांनी हे खाजगी हेरगिरीचं क्षेत्र कसं काय निवडलं. ओके, मी आहे इंडियन, बॉर्न अँड ब्रॉट अप इन महाराष्ट्र आणि बऱ्यापैकी पुणे मुंबईमध्ये मी असते. म्हणजे स्पेसिफिकली मी माझे ठिकाणं सांगू शकत नाही, सगळंच कॉन्फिडेन्शियल असतं हे लाईफ. बरोबर. आणि छानपैकी फॅमिली आहे आणि सगळं व्यवस्थित आहे. आजपर्यंत लहानपणापासून हेच काम करत मोठी झाली आहे. आम्हाला एक सांगा की म्हणजे आता खाजगी हेरगिरीचं क्षेत्र जे आहे ते आपण आता अनेक सिनेमांमधून म्हणा किंवा अनेक चर्चांमधून पण ऐकत असतो. कितपत चॅलेंजिंग आहे आणि तुम्ही ह्या क्षेत्राची निवड का केलीत, कशी केलीत? मला लहानपणापासून खूप उत्सुकता असायची कोणाच्या आयुष्यात काय चाललंय हे बघण्याची. दॅट वॉज अ पॅशन. त्याला मी प्रोफेशन केलं. ओके. आणि ही क्युरिओसिटी सगळ्याच लेडीजला असते की समोरच्याच्या घरात काय चाललंय, हो. मैत्रिणींच्या घरात काय चाललंय. सो हे करत 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 हे प्रोफेशन बनवलं मी. हां. हॉबी असते ही एक, तर त्याला प्रोफेशन बनवलं. पण तुम्हाला कळलं कधी की म्हणजे खाजगी हेरगिरीचं असं एखादं क्षेत्र आहे आणि आपण त्याच्यामध्ये जायला पाहिजे, हे कधी जाणवलं तुम्हाला? मला ॲक्च्युली पोलीस लाईनमध्ये जायचं होतं किंवा आर्मीमध्ये जायचं होतं. पण मग अगेन त्याच्यामध्ये बॉन्डिंग असतात. मला फ्रीडमची सवय, मला फ्रीडम हवं होतं. जे काही काम करायचं विथ फ्रीडम आणि माझ्या मनाप्रमाणे करायचं. म्हणून मग मी इन्व्हेस्टिगेशनची लाईन निवडली. ओके. मी शर्लॉक होम्सचे वगैरे बरेच बुक्स वाचायचे आणि डिटेक्टिव्ह रिलेटेड बऱ्याच स्टडी करायचे तेव्हा. मग मला ते खूप एक्साइटमेंट होती की नाही आपल्याला डिटेक्टिव्हच बनायचं आता. म्हणून मग मी जसं माझं स्कूलिंग संपलं मी लगेच चालू केलं, ट्रेनिंग घेतलं थोडं आणि मग मी माझं काम चालू केलं लगेच. आम्ही ऐकलं की तुम्ही वयाच्या 16व्या वर्षी ह्या प्रोफेशनमध्ये आला, ते खरं? येस, मी 16व्या वर्षी जसं 10वी पास झाले मी लगेच हे फील्ड निवडलं आणि मी त्याचं ट्रेनिंग घेऊन स्वतःची कंपनी चालू केली. त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना, म्हणजे तुम्ही ते ट्रेनिंग
कुठे घेतलं, कसं घेतलं आणि तुम्ही कोणाला अप्रोच झालात ॲक्च्युली? मी न्यूजपेपरमध्ये एका डिटेक्टिव्ह एजन्सीची ॲड पाहिली होती. हां. ते बँगलोरमधले होते ओके. आणि मी तिथे जाऊन त्यांना अप्रोच केलं. त्यांना सांगितलं की मला बनायचं आहे डिटेक्टिव्ह. त्यांनी सांगितलं या एजमध्ये तर नाही, पण जॉब तर नाही देऊ शकत. मी म्हटलं ठीक आहे, मला ट्रेनिंग द्या. हं. मग ते म्हटले आमच्याबरोबर राहून राहून जेवढं शिकशील तेवढं शिकशील. हो. मग त्यांच्याबरोबर काही केसेस सॉल्व्ह करता करता त्यांचे केसेस कसे सॉल्व्ह करतायत ते बघून हं. मग मी हे प्रोफेशन निवडलं. ते कर्नल होते, आर्मीवाले होते, एक रिटायर्ड आर्मी ऑफिसर होते. ऑफिसर होते. ओके. मग मला त्यांनी व्यवस्थित ट्रेन केलं. बॉडी लँग्वेज कशी ओळखायची, टार्गेट कसा अप्रोच करायचा, कॉन्फिडेन्शियालिटी मेंटेन करायची, हां. या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं बरंच शिकले मी. 2 महिने त्यांच्याबरोबर होते. त्यानंतर मी माझं स्वतःचं चालू केलं. अच्छा, अवघ्या 2 महिन्यांमध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्मसात केल्यात, येस. त्या शिकल्यात. 2 महिन्यानंतर त्यांनीच मला हाकलून दिलं. म्हटलं नाही, अरे. बास झालं, तू आता ट्रेनिंग झालंय तुझं, तू आता स्वतःची कंपनी चालू कर, नाही तर कुठेतरी ॲज अ डिटेक्टिव्ह जॉब कर. सॉलिड ग्रास्पिंग आहे मॅम तुमचं. थँक्यू. मग तुम्ही आयुष्यात पहिली केस स्वतःचा व्यवसाय म्हणून ज्यावेळेस सुरू केला, त्यावेळेस पहिली केस कोणती आली होती? त्याचा अनुभव कसा होता? एक बँगलोरमधलाच क्लायंट होता. त्यांची बायको पुण्याला पळून आली होती अच्छा. आणि ती कम्प्लिटली लापता होती. बरं. तिला समन सर्व करायचं होतं डिवोर्सचं आणि ती माझ्या लाईफमधली पहिली केस होती. ओके. मग तिला शोधून काढण्यापासून तिला समन रीच तिच्यापर्यंत करणं हं. हे एक टास्क होतं. ओके. म्हणजे तिचं फक्त नाव होतं आपल्याकडे आणि तिचं प्रोफेशन माहीत होतं की ती हो. फॅशन डिझायनिंग करते. आणि कोथरूडमध्ये जेवढे पण, ती कोथरूडला राहायला होती. अच्छा. मग मी म्हटलं की नियर बाय एरिया ऑफ विन्सिनिटीमध्ये जेवढे फॅशन डिझायनिंगचे क्लासेस असतील मी शोधते. ओके. मग तसं शोधून शोधून तिच्या नावाने आम्हाला ती सापडली एका कॉलेजमध्ये आणि तिथे जाऊन तिला समन सर्व केलं होतं आम्ही. ओके. सो दॅट वॉज युअर फर्स्ट दॅट वॉज माय फर्स्ट केस. ओ. पण त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रात आलात आणि इथे व्यवसाय करायला सुरुवात केली. येस. पण मग कॉन्टॅक्ट जनरेशन जे आहे किंवा लोकांपर्यंत पोहोचणं जे ॲज अ डिटेक्टिव्ह, राईट. तर ते कसं तुम्ही हे केलं? ओके. त्यावेळेला ऑनलाईन वगैरे काही नव्हतं. यूट्यूब, डिजिटल मीडिया वगैरे हे सगळं नव्हतं. आम्ही न्यूजपेपरमध्ये ॲड द्यायचो. हां. सकाळला क्लासिफाईड्सला ओके. छोट्या जाहिराती वगैरे. हं, हं, हं. त्याच्यात ॲड दिल्या की ज्या लोकांना गरज असायची डिटेक्टिव्ह एजन्सीची, कोणाचे हो. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आहेत, कोणाचे फायनान्शियल फ्रॉड्स आहेत, मग ते लोक कॉन्टॅक्ट करायचे आणि ओके. मग मिटिंग्स करून आम्ही त्यांच्या केसेस घ्यायचो. हो. तुम्हाला आता साधारण किती वर्ष झाली हे सगळं करताय तुम्ही हा व्यवसाय? 2000मध्ये मी हे काम चालू केलं हो. आणि Format. 2006मध्ये रजिस्टर केली कंपनी ओके. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत चालूच आहे. पण मग तुम्ही हे काम करताना आई बाबा असतील किंवा तुमच्या कुटुंबातले व्यक्ती असतील, त्यांनी कधी चिंता व्यक्त केली या संदर्भात? हो, मला हे काम करायची पहिल्यांदा परमिशनच नव्हती. हो. आम्ही की काकडे फॅमिलीमध्ये कोणी बायकांनी बाहेर जाऊन जॉब नाही करायचा, हां. घरात राहायचं, हो. मुलींनी घरात राहायचं, बरोबर. म्हणजे अगदी बाल्कनीत नाही उभं राहायचं, खाली खेळायला नाही जायचं, अशा Restricted. रेस्ट्रिक्शन्स मधून मी हां. बाहेर आलेले आहे. ओके. आणि मी फॅमिलीला एकच सांगितलं की मी कुठल्या मुलाबरोबर पळून गेलेलं तुम्हाला बेटर राहील का मी कामासाठी माझ्या पळून गेलेलं बेटर राहील. पण तरी सुद्धा त्यांचे नाकार होता, कारण हे रिस्क फॅक्टर्स खूप असतात ह्याच्यात आणि हे फील्डच कम्प्लिटली वेगळं, आमच्या Correct. फॅमिलीत कोणाचंच नाहीये हे. हं, हं. पण मग समहाव मी मॅनेज केलं, त्यांना कन्व्हिन्स करून मी माझं काम चालू ठेवलं. त्यांना माहीत नसताना मी कामं करायचे, ओके. मैत्रिणीकडे चालले, इथे चालले, तिथे चालले, अशी कारणं देऊन देऊन मी हे काम करत होते. ओके. आणि मग हळूहळू मग सुरू झालं. ग्रॅज्युअली सुरू झालं. सुरू झालं. ओके. आता मागच्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीज ज्या आहेत, विशेषतः स्विफ्ट जी तुमची एजन्सी आहे, तर त्याच्या काही केस स्टडी संदर्भात सुद्धा आपण बोलूया की आत्ताच्या सगळ्या ट्रेंड्समध्ये कोणत्या स्वरूपाच्या केसेस आपल्याकडे सगळ्यात जास्ती आत्ता येत आहेत? ओके. माझ्याकडे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच्या केसेस खूप जास्ती प्रमाणात आहेत. हां. शुगर डॅडीच्या केसेस आहेत, शुगर डॅडी, शुगर मॉम. ओके. त्यानंतर माझ्याकडे कॉर्पोरेट केसेस आहेत, फायनान्शियल फ्रॉड्स आहेत. हं. काही लोकांवरती पॉक्सो लागते, हो. चाइल्ड बाललैंगिक अब्यूजची केस अत्याचार. असते. हां. चाइल्ड अब्यूजची केस लावल्यानंतर त्या लोकांना एव्हिडन्स दिल्याशिवाय बेल मिळत नाही. हं. त्या लोकांना एव्हिडन्स द्यावाच लागतो. तर ओके. जी खोट्या केसेस लावलेल्या असतात त्याच्यामध्ये मी त्यांना हेल्प करते एव्हिडन्स आणायला हं. आणि बेल मिळवायला. ओके. आणि काही लोक जे ॲक्च्युली करतात त्यांना त्यांच्यावरती केस करायला हं. विक्टिम्सला मी हेल्प करते. ओके. सो अशा बऱ्याच प्रकारचे केसेस आपल्याकडे असतात. हो. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्ये साधारण कोणत्या वर्गामध्ये हे जास्ती प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं केसेसचं? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स ॲक्च्युली
चालू होतं सगळ्याच वर्गांपासून. हो. पण माझ्याकडे ज्या केसेस येतात ते ए सेगमेंट, A+ सेगमेंटचे जे क्लायंट्स असतात. आजकाल डॉक्टर्सचं खूप जास्ती वाढलंय. हां. डॉक्टर्समध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स खूप आहेत. IT अच्छा. कंपनीवाल्यांचं खूप आहेत. हो. कारण ते दिवसभर बाहेर असतात, रात्रभर बाहेर असतात हो. आणि मग ते एक एवढ्या मोठ्या सर्कलमध्ये असतात, एकमेकांशी कनेक्शन्स होतात. तसं बघितलं तर हाऊसवाईफ्सच्या पण खूप जास्ती प्रमाणात आहेत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स. कारण दिवसभर नवरा घरात नसल्यावर त्या तशाच घरात बसलेल्या हो, असतात. हो. घरची कामं झाल्यानंतर मोबाईलमध्ये असतात. फ्री हो. डेटिंग ॲप्स, फ्री पॉर्न साईट्स हे ते बघून त्यांचे पण मग फ्री कनेक्शन, सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असणं. अच्छा. मग म्हणजे असंही प्रमाण बघायला मिळतं जे हाऊसवाईफ हो, आहेत. हाऊसवाईफ्समध्ये खूप प्रमाण हे वाढलेलं आहे. अच्छा. घरात बसून काम संपल्यानंतर मुलं नसतात घरात, आई वडील नसतात, नवरे बाहेर जातात, मग करणार काय? मग ते फेसबुक चॅट्स, इन्स्टा चॅट्स, व्हॉट्सॲपवरती नंबर्स घेणे, मग चॅटिंग करणे आणि मग फोन पासवर्ड लॉक ठेवणे, नवऱ्याला फोनला हात न लावून देणे आणि या सगळ्या गोष्टी खूप होतात आता आजकाल. अच्छा. पण मग हे फार तुम्हाला क्रिटिकल टास्क पण असेल ना ह्याच्यामध्ये, हे अशा प्रकारचं सगळं शोधायचं. कारण ज्यांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे ते शक्यतो हे सगळं लपून कसं राहील लपून किंवा ठेवतात. हाईड कसं राहील हे बघत असतील. मग तुम्ही ते शोधता कसं, नेमकं काय स्किल्स वापरता? ओके, आता काय स्किल्स वापरतो ते कम्प्लिटली मी ओपन नाही करत, नाही तर लोक अलर्ट होतील व्हिडिओज बघून. पण आम्ही प्रॉपरली त्यांना ट्रॅप करतो आणि त्यांना शॅडोईंगवरती टाकतो आम्ही. जरी हाऊसवाईफ असले तरी काही ना काही कारणाने बाहेर डेफिनेटली जातात. हो. कारण नुसतंच अफेअर करून, चॅट करून काय करणार, भेटायला तर जावंच लागतं त्यांना. करेक्ट. सो आम्ही त्यांना प्रॉपर शॅडोईंगवरती टाकत असतो. अच्छा. किती वाजता घरातनं बाहेर पडतात, किती वाजता घरी परत जातात, कुठे कुठे जातात, त्यांचे फोटोज काढले जातात, ते कुठे भेटतात त्याचे फोटोज काढले जातात. आणि असा एव्हिडन्स आम्ही ऑथेंटिक देतो की तो कोर्टमध्ये 100% व्हॅलिड असेल, ओके. जेणेकरून त्यांना ॲल्युमिनी द्यावा नाही लागणार क्लायंटला आणि मुलांची कस्टडी आपल्याला मिळेल. घटस्फोटांच्या केसमध्ये याचा जास्ती उपयोग होतो? येस. घटस्फोटच्या केसमध्ये, डिवोर्समध्ये काय आहे की बेसिकली एव्हिडन्स असल्याशिवाय कोर्ट डिवोर्स देऊ शकत नाही. मोस्ट ऑफ द टाइम म्युच्युअलमध्ये डिवोर्स होत नाही, कारण बायकांना पाहिजे असतं प्रॉपर्टी, ॲल्युमिनी. करेक्ट. बायकांकडे मुलं असले तर मुलं होल्ड करून ठेवतात पैशासाठी आणि वडिलांचा जीव मुलात अडकलेला असतो म्हणून ते ड्रॅग होत राहते केस. पण जिथे एव्हिडन्सच दिला ॲडल्ट्रीचा तिथे विषय संपून जातो. त्यामुळे डिवोर्समध्ये ॲडल्ट्रीचा एव्हिडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण तो फार असं तर क्रिटिकल पण असेल ना टास्क, थोडा अवघड ज्याला म्हणतो आपण. अवघड शोध घेणं आणि असं असतो. पण आता एवढ्या वर्षात हे काम करून करून एवढा एक्सपिरियन्स झालाय की आता मी नो की कसं ट्रॅप करायचं. तुम्हाला समोरचा व्यक्ती पाहिल्यानंतर त्याचे वेअर अबाउट्स कळत असतील की अरे हे थोडी केस. येस, आम्ही टीम लावतो त्यांच्या मागे, कम्प्लीट टीम त्यांना शॅडोईंग वरती ठेवते. दोन्ही पार्टीजला जर एकदा कळलं की ह्या माणसाबरोबर अफेअर आहे त्याला पण शॅडोईंग वर ठेवलं जातं. कॉर्पोरेटमध्ये कसं असतं नेमकं? कॉर्पोरेटमध्ये जेव्हा पार्टनरशिप फर्म असते तेव्हा पार्टनर्स एकमेकांना धोका देत असतात, चीट करतात. त्यांचं दुसऱ्या कंपनीज ओपन करतात, तिथे इन्व्हेस्टमेंट्स या कंपनीमधनं करतात, डेटा या कंपनीचा देतात आणि यूज करत असतात. त्यामुळे मग ते केसेस आमच्याकडे येतात की असं काही आहे का बघा, किंवा मग एम्प्लॉई व्हेरिफिकेशन येतं. अलीकडच्या काळात डाटा थेफ्टच्या तर खूप केसेस सध्या रिपोर्ट होतात पोलिसांकडे. डाटा इज ओनली द इन्फॉर्मेशन इज मनी नाउडेज. येस, ॲब्सोल्यूट. म्हणून मग इन्फॉर्मेशन जपण्यासाठी लोक आमच्याकडे केसेस देतात. बरोबर. पण मग त्याच्यामध्ये कॉर्पोरेटमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या असतात, म्हणजे ऑटोमोबाईल कंपनी असेल, IT इंडस्ट्री असतात किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतात. तर ह्या सगळ्याशी कसं टॅकल करता तुम्ही? आम्ही देर आर व्हेरियस वेज ॲक्च्युली. आम्ही ते जे कोणी पार्टनर्स असतात कंपनीजचे त्यांना आम्ही शॅडोईंग्सवरती टाकतो. आमचे एम्प्लॉईज तिथे आम्ही लावतो. आम्ही त्यांना तिथे जॉबसाठी लावतो, त्यांच्याशी बिफ्रेंडिंग करतो. बऱ्यापैकी त्यांनी जे इन्व्हेस्टमेंट्स कुठे कुठे केले ते फाइंड आउट करतो. या कंपनीचे, आता सपोज एखाद्या कंपनीचे तुम्ही 50 कोटी दुसऱ्या कंपनीमध्ये स्वतःच्या फर्ममध्ये लावलेत किंवा कुठेतरी इन्व्हेस्ट केलेत आणि लेजरवरती दाखवलेलंच नाही त्या 50 CRचं किंवा काही दुसरे कारणं दाखवलेत, तर मग ते आम्ही फाइंड आउट करतो की ते 50 CR कुठे रूट झाले, कुठून रूट झाले. याचं एखादं काही असं केस स्टडी किंवा असं एखादं उदाहरण सांगता येईल आपल्याला? आता सध्या ऑन गोईंग केसेस आहेत, कॉर्पोरेट केसेस, त्यामुळे मी आता सांगू नाही शकत. पण मग याच्यातलं आपण याच्यापूर्वी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या संदर्भात बोललो,
तर त्यातल्या काही केस स्टडीज सांगता येतील आमच्या येस, दर्शकांसाठी? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्ये आता रिसेंटली मी एक केस सॉल्व्ह केली होती. त्याच्यामध्ये एक सून होती, तिने सासू सासऱ्यांना स्लिपिंग पिल्स द्यायची. ती सासू सासरे वयस्कर होते, हां. त्यांना स्लिपिंग पिल्स द्यायची. नंतर ते घरामध्ये जाऊ होती, जावेचे मुलं होते लहान लहान, त्यांना स्लिपिंग पिल्स द्यायची आणि घरातलं सोनं कॅश हळूहळू हळूहळू करून ती बॉयफ्रेंडला द्यायची. तिच्या बॉयफ्रेंड घरात यायचा जेव्हा हे लोक सगळे झोपले स्लिपिंग पिल्सनी. दुपारच्या वेळात घरात कोणी नसायचं, हे लोकच असायचे. मग हे लोक झोपल्यानंतर त्याला घरात बोलवायची, त्याच्याबरोबर अनैतिक संबंध ठेवायची, फिजिकल रिलेशन्स एस्टॅब्लिश करायची आणि त्याच्याकडे घरातल्या लॉकरमधलं सोनं कॅश सगळं ती देत होती. अरे बापरे. आणि मग तिची केस माझ्याकडे आली होती. तिचे नवरा आणि दीर दोघंही खूप मोठे बिझनेसमॅन होते. अच्छा. रेप्युटेड बिझनेसमॅन आहेत पुण्यातले. ओके. तर त्यांनी मला अप्रोच केलं होतं आणि मग तिचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही इतकं प्रॉपर केलं होतं की मग आम्हाला कळलं की ही अशा पद्धतीने बॉयफ्रेंडला सगळं देत आहे. ओके. तर अशी केस एक मी सॉल्व्ह केली. आता रिसेंटलीच ती केस सॉल्व्ह झालेली आहे. ओके. या पण हे म्हणजे खरंच असे अनेक असे विचित्र अनुभव सुद्धा तुमच्या समोर येत असणार आहेत या सगळ्या असल्या हो, प्रकारांमधून. खूप विचित्र अनुभव येतात. जसं आता शुगर डॅडी शुगर मॉमच्या केस. ओके, आता सध्या माझ्याकडे अशा खूप केसेस चालू आहेत. तसं बघितलं तर शुगर डॅड आणि शुगर मॉम म्हणजे कमी वयाच्या मुली असतात. हो. आता मी हे म्हणत नाही की बाहेर गावावरून येतात किंवा कुठून, पण ज्या मुलींना फ्रीडम मिळतं स्वतःच्या आई वडिलांपासून लांब जाणे, स्वतःचं घर, स्वतःचं सिटी, गाव जे काय आहे सोडून दुसऱ्या सिटीमध्ये जातात आणि दुसऱ्या सिटीमध्ये गेल्यानंतर त्यांना फ्रीडम मिळतं, घरातले बघायला नसतात. बरोबर. त्यांचे एक्सपेन्सेस हाय लेवल असतात कारण ते बघतात बाकीच्या लोकांचं लाईफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं आहे. तसे मित्रमैत्रिणी त्यांना मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेंड्स त्यांना मिळतात. मग त्यांना त्यांचं स्टँडर्ड ऑफ लाईफ वाढवायचं असतं. मग जेव्हा त्यांना फ्रीडम आहे, स्टँडर्ड ऑफ लाईफ वाढवायचे, मग हा पैसा येणार कुठून? खर्चिक काम आहे ते सगळं. खर्चिक काम असतं. त्यांना पाहिजे मोठ्या मोठ्या गाडींमधनं फिरायचं, पार्ट्यांना जायचं, क्लबिंग करायचं, एक्सपेन्सिव्ह दारू प्यायची, एक्सपेन्सिव्ह स्मोक्स मारायचे. मग हे सगळे पैसे येणार कुठून? मग अशा गोष्टींसाठी असे लोक पकडतात जे वयाने मोठे असतात, एक्सपिरियन्स असतात आणि वेल सेटल्ड असतात, जे बिझनेसमॅन असतात. त्यांचं वय किती असलं तरी या मुलींना काही फरक पडत नाही. आपले सगळे खर्च निघतायत, आपलं शॉपिंग होतंय, आपली मजा होतीये, लाईफस्टाईल चांगलं मिळतंय, तर हे लोक त्यांच्याबरोबर अफेअर्स करतात. आणि मग ह्या कॉन्सेप्टला म्हणतात शुगर डॅडी. आणि त्या लोकांना जे वयाने मोठे असतात त्यांना काय मिळतं की हा चला लहान आहे वयाने मुलगी, त्यांना फिजिकल रिलेशन्स एस्टॅब्लिश करायचे असतात, त्यांना पण मार्केटमध्ये फ्लॉन्ट करायचं असतं की माझी गर्लफ्रेंड आहे. सो अशा पद्धतीचे हे रिलेशन्स एस्टॅब्लिश होतात, विन विन सिच्युएशनमध्ये असतात. मग ह्याला शुगर डॅडी म्हणतात. तसंच शुगर मॉमची पण कॉन्सेप्ट आहे, मुलं सुद्धा हेच करतात. अशा फिमेल्स पण आल्यात आपल्या समोर, अशा केसेस खूप केसेस चालू आहेत आता की वयानी खूप म्हणजे अगदी 60, 65, 70 इयर्सच्या बायका आहेत. माय गॉड. तर यंग मुलं, हँडसम दिसणारे मुलं, फिजिकल प्लेजर्ससाठी हे बायका त्यांना बोलवून घेतात. प्ले बॉईज सारखे हे मुलं जे आहेत ते पैशासाठी आणि त्यांच्या लाईफस्टाईलसाठी की आयफोन मिळतोय किंवा बाईक घेऊन देतेय किंवा ती बाईक माझ्यावर खर्च करतेय, मला क्लबिंगला घेऊन जाते, दारू प्यायला मिळते, अजून काय पाहिजे ह्यांना आत्तापुरतंच लाईफस्टाईल चांगलं हवं असतं. मग ते आंटीज बरोबर ते लोक फिजिकल होतात. अशा केसेस आल्यात आपल्या समोर. अशा केसेस चालू आहेत, सांगता येतील एक दोन? आता तर सध्या याच केसेस चालू आहेत जास्ती प्रमाणामध्ये, पण जोपर्यंत केसेस क्लोज होत नाही तोपर्यंत सांगणं थोडं डिफिकल्ट असतं. कॉन्फिडेन्शियालिटी मेंटेन करावी लागते. यू आर स्टील वर्किंग ऑन दॅट. वी आर वर्किंग ऑन इट. आणि केलेल्या आहेत. ह्याच्या आधी पण मी काही केसेस अशा क्लोज केल्या आहेत की 65 इयर्सचे एक आजी माझ्याकडे आल्या होत्या. 65-70 एज असेल त्यांचं, आणि त्यांचं हजबंडचं एज मोर दॅन 70 होतं. तर त्यांनी वाड्यामध्ये त्यांच्या एका 25 वर्षाच्या मुलीला टेनंट म्हणून ठेवलेलं होतं. तिच्याबरोबर त्यांचे अंकलचे रिलेशनशिप्स, फिजिकल रिलेशन्स एस्टॅब्लिश झाले. त्या मुलीला रेंट भरायला नको आणि मला माझे शॉपिंग होतीये, खर्च निघतायत आणि ही प्रॉपर्टी उद्या मला मिळेल, अशा दृष्टिकोनातनं त्या मुलींनी त्यांच्याशी रिलेशन्स एस्टॅब्लिश केले होते. तर आंटी माझ्याकडे आल्या होत्या केस घेऊन, पोलिसांकडे खूप वेळा गेल्या होत्या, पण त्यांचं वय असं असल्यामुळे अगदी काठी टेकत आल्या होत्या. तर पोलिसांना वाटलं की मे बी वयामुळे ह्यांना हे काही पण बोलतायत, त्यांना एवढं सिरियसली घेतलं नाही गेलं. आणि अशा गोष्टी कोण विचार करणार की 70 वर्षाच्या, कारण हे असं विश्वास बसणं व्हेरी प्रथम दर्शनी इज व्हेरी डिफिकल्ट. बरं, आणि ही केस आत्ताची नाहीये, ही खूप जुनी केस मी सांगते, जी ऑलमोस्ट 10-12 वर्षापूर्वी झालेली असेल. काय सांगताय? हा, तेव्हाची फार जुनं प्रकरण आहे हे.
आणि आजींनी मग मला केस दिली की बाबा असं असं आहे, तेव्हा मला पण शॉक बसला. जेव्हा त्या माझ्या ऑफिसला एवढ्या वर 3rd फ्लोअरला आल्या, मी म्हटलं आजी सुनेचं काहीतरी घेऊन आल्या असतील किंवा जावयाचं घेऊन आल्या असतील. पण त्या म्हटल्या नाही, माझ्या नवऱ्याचं अफेअर चालू आहे आणि 25 वर्षाची मुलगी आहे, माझ्याच वाड्यात राहते. मग आम्ही त्यांच्या रूममध्ये कॅमेराज लावले होते आणि हे बघितलं की अंकलच्या आणि त्या मुलीचे फिजिकल रिलेशन्स आहे. मग पोलिसांना इन्व्हॉल्व केलं. पोलिसांनी खूप बऱ्यापैकी मदत केली आम्हाला ह्याच्यात, तिला बाहेर काढण्यासाठी इविक्शन केलं आणि मग प्रॉपर्टी आणि हे सेफ राहिलं. आंटींचं त्या अंकलचं अफेअर तुटलं आणि आंटींना त्यांचं रिलीफ मिळालं. तुम्हाला अनेकदा असे शॉकिंग एक्सपिरियन्सेस येत असतील नाही सगळ्या ह्या केसेस जेव्हा तुमच्यासमोर येतात, कारण प्रत्येक केस ही वेगळी आहे, प्रत्येक केसची बॅकग्राऊंड वेगळी असते. मग तुम्हाला मग ह्या अशा केसेसची डील करताना तुम्ही स्वतःला कसं कंट्रोल करता किंवा स्वतःवर कसं नियंत्रण ठेवता? कारण ह्या सगळ्या गोष्टींनी कधी कधी माणसाची मानसिकता पण थोडं हे व्हायची शक्यता असते. करेक्ट. हे आधी प्रॉब्लेम्स व्हायचे असे जेव्हा इनिशियली चालू केलं होतं, पण आता आम्ही पण एवढं रफ झालो आहोत, ह्याच्यामध्ये एवढं मुरलेलो आहोत की आता माहीत झाले की काही ना काहीतरी एव्हरी केस इज गोइंग टू बी अ चॅलेंज. तर प्रत्येक केस जे आपल्या एव्हरी केस दॅट कम्स इन अ वे काहीतरी वेगळं शॉकिंग आणणार आहे, काहीतरी वेगळं दाखवणार आहे. कधी वाईफ्सचे मल्टिपल अफेअर्स, कधी वाईफ्स प्रॉस्टिट्यूशनमध्ये. माय गॉड, काय आणि सांगताय? असे केसेस पण आमच्या समोर येतात. जसं की आता एक लॉयरची केस होती माझ्याकडे, तर ती प्रॉस्टिट्यूशन करत होती, तिचा नवरा डॉक्टर होता आणि जस्ट फॉर प्लेजर्स, पैशाची कमी नाही. डॉक्टर म्हटल्यावर त्याचं क्लिनिक चांगलं चाललंय, ही लॉयर आहे पण हिला प्रॅक्टिस करायचं नाहीये, हिला काम करायचं नाहीये, हिला इझी मनीची सवय लागली होती. सो शी वॉज डुईंग प्रॉस्टिट्यूशन. मग अशा केसेस माझ्याकडे खूप येतात आणि मग ते इट वॉज शॉकिंग की 4 वर्षाची मुलगी आहे तिला आणि ती बिंदास नवऱ्याला सांगते मी बाहेर चालले, केससाठी चालले. नवऱ्याला हे माहितीच नाही की ती प्रॉस्टिट्यूशन करते. बापरे. त्याचे एव्हिडन्स आम्ही काढलेत, म्हणजे मल्टिपल अफेअर्सचे एव्हिडन्सेस आम्ही काढतो. प्रोफेशन इज नो लिमिट. प्रोफेशन काही असू दे, माणूस म्हणून त्या व्यक्तीचे जे हरकते असतात, फिलिंग्स असतात, ती व्यक्ती जे करते, कर्तृत्व तिचे जे असतात. तुम्हाला ह्याच्यासाठी माणसाच्या सायकोलॉजीचा पण अभ्यास करायला लागतो? अभ्यास केलेला आहे. आता माहिती झाले, समोर व्यक्ती टार्गेट आली, टार्गेटचा फोटो बघतो आम्ही पहिल्यांदा. फोटो बघितला की कळतं की हा हिचा अफेअर असू शकतं. म्हणजे आता ते एवढं रूट झालंय की ओव्हरऑल त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यांचं बॉडी लँग्वेज, त्यांची जी स्टोरी क्लायंट सांगतात की ती असं करते तसं करते, त्याच्यावरून कळून जातं की अर्धी केस त्याच्यावरनं डोक्यात सॉल्व्ह झालेली असते. फक्त फील्डमध्ये सॉल्व्ह करणं एवढंच असतं. ओके. येस. आपल्याकडे मध्ये ना आपलं जेव्हा बोलणं झालं होतं एकदा, तेव्हा तुम्ही म्हणाल होतं की म्हणजे पोर्शचा जे अपघात झाला आपल्याकडे आणि त्यानंतर म्हणजे पुण्यामध्ये बऱ्याच शिक्षण संस्था आहे जिथे भारतभरातून मुलं शिकायला येतात आणि खूप साऱ्या IT कंपनीज आहेत, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, खूप साऱ्या कंपन्या आहेत की जिथे बाहेरगावावरून तरुण मुलं मुली नोकरीसाठी पण येत असतात. तर त्या अपघातानंतर काही पालकसुद्धा तुम्हाला परराज्यातून अप्रोच झालेले होते? तेव्हा माझ्याकडे खूप वाढले होते पालकांचे एन्क्वायरीज की आमची मुलं काय करतायत, दारू पितायत का, गाड्या कोणाच्या चालवतायत का. सो आम्ही तर दिले नाही, दुसऱ्या कोणाच्या गाड्या चालवतायत का, दारू पिऊन फ्रेंड्स बरोबर कुठे जात आहेत, क्लबिंग करतायत, दुसरे काही नशे करतायत का, कॉलेजला व्यवस्थित जात आहेत का नाही. तर पेरेंटल एन्क्वायरीज खूप आल्या होत्या या आणि अजून सुद्धा चालू आहेत. अजून सुद्धा काही मुलं जे आई वडिलांचे फोन उचलत नाहीत, आई वडिलांना सांगतात नाही मी आता क्लासमध्ये, मी बिझी आहे, मी जॉब जॉईन केलाय. मग अशा वेळेस पेरेंट्स म्हणतात की फोनच उचलत नाहीये, कुठे राहतोय तो पत्ता देत नाहीये, तर आम्हाला शोधून पाहिजे की काय चाललंय एक्झॅक्टली. अशा एन्क्वायरीज खूप जनरेट होत आहेत अजून सुद्धा. पोर्शेच्या ह्याच्यानंतर तर खूप वाढल्यात एन्क्वायरीज. आधी तरी पेरेंट्स थोडे इज मध्ये होते, आता टेन्शन खूप वाढले लोकांना. कारण ड्रग्स पण खूप मोठ्या प्रमाणावर कन्झ्युम होतात तरुण मुलांमध्ये. तर ती पण एक पालकांच्या पुढची फार मोठी एक टेन्शन आहे त्यांना की आपली मुलं खरंच व्यवस्थित आहेत का, ते पण पार्टी, ड्रग्ज आणि याच्यामध्ये आहेत. ह्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही अशा इंटरेस्टिंग केसेस सांगता येतील का ज्या ॲक्च्युली दर्शकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत? इंटरेस्टिंग केसेस म्हटण्यापेक्षा आता सध्या पॉक्सो बॉलिवूडमध्ये, बॉलिवूडच्या आर्टिस्टवरती पॉक्सो लावणं, खोटे ब्लेम्स लावणं किंवा ॲलिगेशन्स लावणं, हा प्रकार खूप चालू आहे.
तर त्यांना ट्रॅप केलं जातं, त्यांच्यावरती पॉक्सो ॲक्ट लावला जातो. मग हे बॉलिवूडच्या केसेस खूप सारे येतात माझ्याकडे, ओके. की आम्हाला एव्हिडन्स करून द्या की असं आम्ही काही केलेलंच नाहीये, हे हम्म. अननेसेसरी ॲलिगेशन्स आहेत आणि ट्रॅप्स आहेत. ओके. त्या केसेस पण आम्ही सॉल्व्ह करतो. त्याच्यानंतर मग फायनान्शियल फ्रॉड्समध्ये आता सध्या एवढं मार्केट चालू आहे की ऑनलाईन फायनान्शियल फ्रॉड्स पण आहेत आणि लोक हे ऑफर्स, ते स्कीम्स, असं तुम्हाला डबल पैसे मिळतील, या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करा, सायबर इन्व्हेस्टमेंट, फ्रॉड तर खूपच हो, वाढलेलं आहे. हे सगळं सांगतात आणि फायनान्शियल फ्रॉड्स कोट्यांमध्ये होत आहेत. ते सुद्धा आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतोय. बॉलिवूडमध्ये एखाद्या सेलिब्रिटीची सांगता येईल स्टोरी, एखादी केस असेल तर? बॉलिवूड ही इंडस्ट्री खूप छोटी आहे. मी जर का सेलिब्रिटीची कुठलाही केस सांगितली तर पटकन त्याची रिलेट आयडेंटिटी होते. रिव्हील होणार नाही, परंतु केस म्हणून मांडायला हरकत नाही. म्हणजे मी एका पॉडकास्टमध्ये माझ्या चोरीची केस सांगितली होती. हां. तर एक ॲक्टर होता, मोठा ॲक्टर आहे, आणि त्याची एक गर्लफ्रेंड होती. तर ती स्ट्रगलर होती. ओके. तर काही कारणांमुळे एक खूप मोठी रक्कम त्यांनी तिच्याकडे रूट केली होती. हो. ती कोणाला तरी द्यायची होती, ती पेएबल होती. तर त्यांनी तिला सांगितलं होतं की ती बॅग मोठी भरलेली कॅश नेऊन तू दे म्हणून या व्यक्तीला. तर तिने ती मधल्यामध्ये गायब केली. अच्छा. आणि सांगितलं की ते बॅग्स हरवल्या, मी रिक्षातनं उतरले, चोरीला गेले, मला कळलंच नाही कशा. तर त्याला डाऊट आला की ही खोटं बोलतीये. मग त्यावेळेस त्यांनी मला हायर केलं होतं की एवढी मोठी कॅश आहे आणि ते लोन होईल माझ्यावरती, आय विल हॅव टू रिपे दॅट अमाऊंट. तर ते कसं झालं, काय झालं, फाइंड आउट करा. ओके. मग आम्ही त्या ॲक्ट्रेसच्या बरोबर ती फ्रेंडशिप करून तिच्याबरोबर सिमिलर ह्याच्यात राहून थोडं तिला पार्टीजला नेऊन ड्रिंक्स वगैरे करायची, ती नशे करायची. तर तिच्या ह्याच्यामध्ये जाऊन तिच्या घराच्या बाहेर कॅमेराज वगैरे लावले, तिच्या घरात कॅमेराज लावले, तिला थोडं फ्रेंडशिप केली, तिला चांगलं वेगळं लाईफ दाखवलं थोडं अजून. अच्छा. म्हणजे जे लाईफस्टाईल ते जगत आहे ॲज अ स्ट्रगलर, त्याच्यापेक्षा बेटर लाईफस्टाईल तिला आम्ही दाखवलं. आणि मग त्यानंतर ती थोडंसं कन्व्हिन्स झाली. पण फ्रेंडशिप तिच्याशी करण्याचं कारण हे होतं की आम्हाला कॅमेरा ॲक्सेस हवा होता. मग तिच्या फ्लॅटच्या बाहेर कॅमेरा लावला होता. तर आम्हाला असं दिसून आलं कॅमेरामध्ये की ही दरवेळेस समोरच्या फ्लॅटमध्ये लॉक उघडून जाते. तर मग एकदा तिच्या ॲब्सेन्समध्ये आम्ही चावी करून घेतली, समोरच्या फ्लॅटमध्ये गेलो, लॉक उघडून गेल्यानंतर कळलं की सगळे टाईल्स उखडलेले होते, असे टाईल्स हलत होते. तर त्या टाईल्सच्या खाली तिने सगळे पैसे मांडून ठेवले होते, म्हणजे लपून ठेवले होते तिने, आणि वरनं टाईल्स टाकले होते. फ्लॅटचं रेनोव्हेशन चालू आहे असं दाखवलं होतं. आणि ते पैसे रिकवर 100% झाले. त्या ॲक्टरला ते पैसे सगळे मिळाले आणि केस करायची नव्हती त्यांना, कारण तिला कळलंच नाही की कोण आलं, पैसे कुठून घेऊन गेलं, पण कॅमेरामध्ये सगळं रेकॉर्ड झालं होतं असं. तर अशा पद्धतीने थेफ्टची केस आम्ही सॉल्व्ह केली होती बॉलिवूडमध्ये. त्यानंतर बॉलिवूडमधले पण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स बरेच केलेले आहेत. इंडस्ट्रीमध्ये बरेच असे स्ट्रगलर ॲक्टर्स किंवा मोठे ॲक्टर्स जे काय बऱ्याचशा शोषणाच्या पण केसेस त्यांच्या येत असतात. येस. आता हे सगळं काम करताना तुम्हाला ॲक्च्युअल चॅलेंजेस काय काय फेस करायला लागतात या सगळ्या कामामध्ये? चॅलेंजेस म्हणजे टाइम फ्रेम एक असतो की आपल्याला या टाइममध्ये एवढी केस क्लोज करायचीच आहे. क्लायंटचं प्रेशर खूप असतं. क्लायंटला काय ते परेशान असतात, ते परेशान असतात खूप. काय आहे इन्क्विजिटिव्हनेस त्यांना खूप असतो. आणि त्या टाइम फ्रेममध्ये हे सगळं बसवणं इज अ बिग चॅलेंज. म्हणजे जे काही आमचे मोड ऑफ अप्रेंटिस आहेत ते परफेक्ट टाईममध्ये, कारण आम्ही कम्प्लिटली टार्गेटवर डिपेंडंट असतो. जसं टार्गेट मूव्ह होईल तसं आम्हाला मूव्ह व्हावं लागतं. आम्ही घडवून आणू शकत नाही प्रत्येक वेळेला. पण मोस्ट ऑफ द टाइम्स आता हे स्किल आम्ही अडॉप्ट केलंय की आम्ही प्रॉपरली ते टायमिंग्स मॅच करून आणतो. आणि जनरली 2 महिन्यात आम्ही केसेस सॉल्व्ह करतो असं क्लायंटला सांगतो, पण आम्ही 8 दिवसात 10 दिवसात सुद्धा केसेस क्लोज केल्या. तुमची आतापर्यंत सगळ्यात जास्ती हायेस्ट लॉंग चाललेली 6 महिने 6 मंथ्स काय केस होती? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचीच केस होती. पण खूप चॅलेंजेस आले त्याच्यामध्ये. म्हणजे टार्गेट ओपनच होत नव्हती. ती एवढी प्रिकॉशन घ्यायची, ती 5 स्टार हॉटेल्समध्ये जायची, ती आधी जायची, मग नंतर दुसऱ्या दिवशी टार्गेट जाणार. मग आता टार्गेट कुठल्या रूममध्ये गेल्या आपल्याला कसं कळणार कोण टार्गेट आहे, म्हणजे तिचा बॉयफ्रेंड कोण आहे. सो दॅट टूक मी अ व्हेरी लॉंग टाईम. मग त्याच्यामध्ये आम्ही प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन डी असं करत करत शेवटी प्लॅन सी वरती तिला क्लोज केलं. सो दॅट वॉज खूप त्रास झाला, लॉंग टाइम इट वॉज. आणि ती हाय प्रोफाईल केस असल्यामुळे तिच्या प्रोफाईलला मॅच करून आपल्याला चालावं लागतं. सो इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क.
आणि एखादी अशी केस की खूप शॉर्ट स्पॅनमध्ये तुम्ही क्रॅक केली? एका दिवसात मी चोरीची केस क्लोज केलेली आहे. ओके. एकदा एका घरामध्ये चोरी झाली होती आणि त्यांच्या भावाला माझा रेफरन्स माहीत होता. त्यांचं मी एक केस क्लोज केली होती. तर ज्यांच्या घरात चोरी झाली त्यांच्या भावाने माझा रेफरन्स दिला होता की तुम्ही या डिटेक्टिव्हला बोलवा. तर त्यांनी पोलिसांना पण बोलवलेलं होतं. पंचनामा वगैरे सगळी प्रोसिजर चालू होती. फ्लॅट ओपन होता. वरती पेंट हाऊस फ्लॅट होता तो. आणि टेरेसला जे वरती जायचं जे गेट असतं ते ह्यांच्या कंट्रोलमध्ये होतं. ते गेट लॉक्ड होतं. त्याला लॉक होतं. तर एक जण सारखा खालनं वर येत होता बघायला की काय चाललंय. त्यांनी मला बोलवून घेतलं होतं. मी तिथे होते. पोलिसांचं काम चालू होतं. मग मी बघितलं की हा माणूस सारखा वर येतोय जातोय. वरती टेरेसवर तर जाऊ शकत नाही. हा लास्ट फ्लोअरचा फ्लॅट आहे. मग हा येतोय कशासाठी? मग मी त्याला रस्त्यात पकडलं जिन्यात आणि त्याला म्हटलं की तुझा एव्हिडन्स आलेला आहे. फ्लॅटमध्ये कॅमेरा लावलेला होता. तू लॉकरमधनं चोरी केली हे कॅमेरामध्ये आले आणि तो कॅमेरा फक्त माझ्याशी कनेक्टेड होता. आणि मी अजूनपर्यंत पोलिसांना सांगितलं नाही कारण तू जर मला 50% देणार असशील चोरीच्या कंप्लीट अमाऊंटमधनं तर तू 50 ठेव, मी 50 घेते आणि तुला सोडून देते. जर तू नशील देणार तर मग मला आता पोलिसांना दाखवावंच लागेल की काय. तर तो जंबल झाला. त्याचं फेस एक्सप्रेशन एकदम चेंज झालं. बॉडी लँग्वेज चेंज झाली. तो खूपच कन्फ्यूज झाला की कॅमेरा होते मी बघितले नाही का, कॅमेरा होता का नव्हता. मी म्हटलं कॅमेरा CCTV नव्हता, स्पाय कॅमेरा होता. त्यामुळे तुला ते कधीच कळणार नाही की कॅमेरा कुठं लावलेला होता. पण माझ्याकडे फोनमध्ये आत्ता तुझा व्हिडिओ आहे, मी पोलिसांना दाखवू शकते. आणि एवढ्या कॉन्फिडेंटली बोलल्यानंतर त्याला वाटलं की नाही खरंच आपण पकडलो गेलोय. तर त्यांनी मग मला विचारलं की खरं आहे का तुमच्याकडे. पहिल्यांदा तर नाहीच म्हटलं. मग नंतर म्हटलं की तुम्ही प्लीज पोलिसांना नाही ना सांगणार. मी म्हटलं नाही सांगत मी. तू मला 50% देणार आहेस का शेअर, तर मी नाही सांगत. मग तो म्हटला ठीक आहे 50-50. पहिल्यांदा म्हटलं 20% देतो, मग 30%. नाही मग म्हटलं 50% देतो, पण तुम्ही आज तुम्ही भेटलोय हे शेवटचं आपलं, परत तुम्ही सांगायचं नाही पोलिसांना. म्हटलं ठीक आहे. मग तो म्हटला की मी म्हटलं दे आत्ता. तो म्हटला मी काय घेऊन थोडी फिरतो, घरी आहे माझ्या. म्हटलं चल घरी. मग मी क्लायंटला सांगितलं की मला काही इंटरेस्ट नाही या केसमध्ये, कारण पोलीस पण थोडे अनॉय होत होते की डिटेक्टिव्ह एजन्सीला का बोलवलं जेव्हा आमच्याकडे पंचनामा चालू आहे. तर इट वॉज थोडं अनॉइंग. मग ते पोलिसांनी सांगितलं की ह्यांचं काम नाही आहे, आम्ही पंचनामा करतोय, आम्ही केस घेतोय, तर हे गेल्यात तरी चालेल. तर म्हटलं ठीक आहे. मी क्लायंटला असं दाखवलं की आय एम ऑफेंडेड, मी निघून जाते. मग त्यांना खूप वाईट वाटलं की हे चालले डिटेक्टिव्ह आणि आम्हाला ह्यांच्याकडे केस द्यायची होती, कारण जनरली पोलिसांकडनं थोडंसं टाइम टेकिंग असतं. पण मग त्यांनी मला कॉल्स केले. मी म्हटलं नाही मी आता येत नाही, नंतर मी तुम्हाला फोन करते. आणि मग मी गेले त्याच्याबरोबर. त्याच्या घरी त्यांनी गादी फाडून गादीमध्ये कॅश ठेवली होती. पोत्यांमध्ये गोल्ड ठेवलं होतं. त्याच्यात राशन विशन भरून ठेवलं होतं. म्हणजे दिसणारच नाही असं एकदम फिल्मी स्टाईल. एकदम आणि 10x10 छोटीशी पत्र्याची खोली त्याची. तुम्हाला वाटणार पण नाही की त्याच्या खोलीमध्ये एवढं गोल्ड आणि कॅश असेल. खूप मोठ्या अमाऊंटचं ते होतं. आणि मग 50-50 करायला त्यांनी दारबीर लावलं. त्याची बायको म्हटली की मॅडम किसी को बोलना मत, हमारा जिंदगी ऐसा है वैसा है, ॲज युजल त्यांचं जे रोनं धोनं असतं. आणि मग तो 50-50 करत असताना मी पोलिसांना फोन लावून घेतला. क्लायंटला फोन लावला. म्हटलं पोलिसांना घेऊन या. आणि मग ते त्या ठिकाणी आले. त्यांना लोकेशन दिलं होतं जे मी, त्या ठिकाणी ते आले. आणि मग त्यांनी पकडलं रेड हँड त्याला आणि ते सगळं रिकव्हरी झालं. पोलीस म्हणत होते ह्याचं पोलीस स्टेशनला जाईल पंचनामा. म्हटलं नाही, रिकव्हरी झाली, 100% त्यांना लगेच मिळेल. तर ती एका दिवसात केस क्लोज झाली होती अशी. ह्या अशा सगळ्या लोकांशी डील करत असताना, अशा केसेस क्रॅक करत असताना अनेकदा तुम्हाला थ्रेट्स पण होत असतील ना? थ्रेट्स यासाठी होत नाहीत की आम्ही आमची आयडेंटिटीज कुठे दाखवत नाही. त्यामुळेच तुम्ही चेहरा ब्लॅक. मी तुम्हाला विचारणार होतो की तुम्ही चेहरा कधीही दाखवत का नाही? यासाठीच की फील्डमध्ये जेव्हा आपण काम करत असतो तर टार्गेटला चेहरा माहिती पडतो. मग मी जर का फेमस झाले, माझा चेहरा जर इथे दाखवला रिव्हील झाली तर मग डिटेक्टिव्ह एजन्सीज बंद करावी लागेल. माझं कामच आहे की पडद्याच्या मागे राहणं, अंधारात राहणं. इट्स अ कम्प्लीट डार्क वेब वर्क. तर मग मला मागे राहूनच काम करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आणि मी ज्या दिवशी रिव्हील करेल माझा फेस तर माझी आयडेंटिटी ओपन होईल सगळीकडे. मला फील्डमध्ये काम नाही करता येणार. टार्गेटशी काम करत असताना, केसेसवर काम करत असताना माझा चेहरा ते बघतच असतात. मग इथे दिसल्यानंतर इट विल बी व्हेरी ऑब्वियस. करेक्ट. तुम्ही वयाच्या 16व्या वर्षी डिटेक्टिव्ह एजंट म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. तो एकटीनं सुरू केलेला प्रवास. आता मग नंतर तुम्हाला माणसांची गरज लागत असेल तर त्याची रिक्रुटमेंट, त्याची हायरिंग कशी असते तुमची? माणसं कशी निवडता तुम्ही?
हा, रिक्रुटमेंट खूप स्ट्रिक्ट असते. हम्म. आम्ही मी जर का एखाद्या मुलाला बोलवलं की जॉबसाठी ये, हो. त्यांनी रेझ्युम दिला, जॉबसाठी अप्रोच झाला, तर त्याला खूप साऱ्या ट्रायल्स म्हणून आम्ही टाकतो. ओके. डायरेक्ट आम्ही रिक्रूट करतच नाही. त्याला ट्रायल केसेसवर टाकलं जातं, त्याचं कम्प्लीट त्याचं स्पाय केलं जातं, त्याचं पर्सनल लाईफ बघितलं जातं, हो. ऑफिशियली तो कसा आहे, वेदर ही इज एबल टू कॅरी हिमसेल्फ ऑर नॉट, हम्म. आणि कॉन्फिडेन्शियलिटी तो किती मेंटेन करतो हे चेक केलं जातं. बरोबर. डायरेक्ट रिक्रूट करतच नाही मी. माझ्याकडे वर्षानुवर्ष 35 एम्प्लॉईज आहेत, ते 35च एम्प्लॉईज आहेत अजून सुद्धा. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त रिक्रूट करायला गेलं तर इट इज व्हेरी डिफिकल्ट. कारण तशी माणसं मिळणं पण अवघड आहे. विश्वासू. हा, कारण तुमच्या व्यवसायाचा आत्मा हा तुम्ही म्हणताय तसं की त्या गुप्तता राखण्यामध्येच आहे. तर ती गुप्तता राखण्यासाठी म्हणून तुम्ही काही स्पेशली त्यांना ट्रेन करता, त्यांना काही गोष्टी त्यांना शिकवता? हो, जेव्हा आम्ही रिक्रूट करतो तेव्हाच असे व्यक्ती बघतो की जे कॉन्फिडेन्शियलिटीमध्ये एक्सपर्ट असतील. हो. म्हणजे जे इकडे तिकडे जास्त बोलणारे लोक नको आहेत आपल्याला. हम्म. शांत लोक लागतात आपल्याला, जे आतमध्ये ठेवू शकतील. बरोबर. त्यांना ते ट्रेनिंग पण देतो आम्ही हम्म. की तुम्ही हे सांगायचं, हे नाही सांगायचं, अशी आयडेंटिटी रिव्हील करायची. त्यांना एक कम्प्लीट वेगळी आयडेंटिटी दिली जाते. बरोबर. या सगळ्या गोष्टी आम्ही काळजी घेतो. म्हणजे क्लायंटची आणि टार्गेटची दोघांची कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करणं हे खूप गरजेचं असतं या फील्डमध्ये. येस. आता ह्या फील्डमध्ये ऑब्वियस आहे की स्पर्धा पण असणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही स्विफ्ट जी तुमची एजन्सी आहे, तर तिचं वेगळेपण काय आहे इतरांच्या पेक्षा? स्विफ्ट डिटेक्टिव्हचं वेगळं पण असं आहे की आपण 100% रिझल्ट कमिट करतो. ओके. जर माझ्याकडे एखादी केस आली तर मी ती केस सॉल्व्ह केल्याशिवाय सोडतच नाही. नो मॅटर किती पण टाइम लागू दे, नो मॅटर कशीही ती केस असू दे, तर ती केस प्रॉपर रिझल्ट आम्ही असे देतो की कोर्टमध्ये ते 100% चालतील, ऑथेंटिक असतील, पोलीस स्टेशनमध्ये चालतील, असे एव्हिडन्सेस आम्ही देतो. आणि जे रिझल्ट ओरिएंटेशन असतं, जे रिझल्ट देणं असतं, त्याची आमची टेक्निकच कम्प्लीट वेगळी आहे. म्हणजे जे मी टेक्निक्स तुम्हाला आता सांगू नाही शकत, पण जे टेक्निक्स आम्ही वापरतो इंडियामध्ये, आय डोंट थिंक सो की अशी कुठली डिटेक्टिव्ह एजन्सी वापरू शकत असेल. तुमचा स्ट्राईक रेट आम्ही ऐकलं की 100% आहे. येस, दॅट इज ऑल्सो. मानवी स्वभावामधल्या ज्या काही डार्क शेड्स आहेत सगळ्या, त्या डार्क शेड्सवर काम करता तुम्ही ॲज अ डिटेक्टिव्ह. ह्या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा इतक्या निगेटिव्ह फील्डमध्ये काम करत असताना स्वतःची मेंटॅलिटी पॉझिटिव्ह कशी ठेवता? कारण आपण आता गप्पा मारत असताना आपण बरेच हास्यविनोद पण केले. सो ते कसं काय तुम्ही मेंटेन करता पॉझिटिव्हिटी? तो एक स्वतःमधला एक पॉझिटिव्ह अँगल कसा काय तुम्ही मेंटेन करता? मी जरी डार्क शेड्सवरती काम करतेय, पण ते माझं पॅशन आहे ना. ते पॅशन मला पॉझिटिव्ह एनर्जी देतं की हा, एक केस क्लोज केल्यानंतरची जी किक मिळते, जे सॅटिस्फॅक्शन मिळतं, मग ते कितीही डार्क असू दे, सॅटिस्फॅक्शन हे की माझ्यामुळे कोणाला तरी जस्टिस मिळालाय, माझ्या क्लायंटला जस्टिस मिळाला, आणि ते मला पॉझिटिव्हिटी देतं. दॅट इज ऑल्सो गुड फिलिंग. येस. येस, ग्रेट. आता ह्या फील्डमध्ये पूर्वीपासून पुरुषांची मक्तेदारी होती. तुम्ही आलात, ती क्रॅक केलीत, एक महिला म्हणून तुम्ही एस्टॅब्लिश झालात. तर तो अनुभव कसा होता तुम्हाला? ते फायटिंग स्पिरिट नेमकं आलं कुठून? ओके, एक महिला म्हणून माझ्याकडे लोक खूप जास्ती प्रमाणात विश्वासाने येतात. कारण मी असं म्हणत नाही की जेंट्स कमी आहेत, नॉट फेमिनिझम, पण महिला ज्या पद्धतीने काम करू शकते, ज्या फिमेल इज लाईक अ वॉटर, आणि कुठल्याही मोल्डमध्ये जाऊ शकते. कुठलाही रोल आपण प्ले करू शकतो. ते जे कॅरेक्टरिस्टिक आहे की तुम्ही कुठल्याही मोल्डमध्ये जाणं, मग त्यामुळे एवढं चॅलेंजिंग नाही वाटलं. आणि त्यामुळे काय आहे की खूप सारे क्लायंट्सचा विश्वास तुमच्यावर बसतो. एक पॉझिटिव्ह वाईब असते क्लायंट्सला की हा, लेडीज आहे तर डेफिनेटली काम व्यवस्थित होईल. विश्वास बसतो लोकांचा. येस. ॲक्च्युली तुमच्या बोलण्यातून एक मला असं जाणवत आहे की तुम्ही कधी त्याचा विचारच केलेला नाही की हे फील्ड पुरुषांचं आहे आणि मी तिथे जाऊन आता मला खूप चॅलेंजिंग असणार आहे वगैरे वगैरे. यू जस्ट काय म्हणतात त्याला की तुम्ही तुमचं काम करत राहिलात. राईट. तुम्ही त्याचा विचारच केला नाही कधी की माझ्यासमोर कोण आहे प्रतिस्पर्धी व्यवसायामध्ये. खूप चांगली गोष्ट आहे, कारण कुठलीही गोष्ट माणसाला करायची असेल तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार बाजूला ठेवून फोकस्ड काम केलं पाहिजे. तुम्ही एक त्याचं फार उत्तम एक्झाम्पल आहात असं मला वाटतंय. थँक्यू. भारतामध्ये आता ह्या सगळ्या केसेस तर अशा प्रकारच्या खूप वाढणार आहेत, कारण लोकसंख्या वाढतीये, तेवढं कॉर्पोरेट वाढतं, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स वाढत आहेत, पोस्कोच्या केसेस वाढत आहेत, फसवणूक वाढतीये. तर ह्याच्या सगळ्या परिप्रेक्षामध्ये भविष्यामध्ये डिटेक्टिव्ह एजन्सीचं भवितव्य काय ॲज अन व्यवसाय? ॲज अ व्यवसाय हे भवितव्य खूपच ब्राईट आहे. कारण हे सगळं वाढतच राहणार आहे आणि हा
प्रोफेशनच असा आहे की याला रिसेशन नाहीये. हां. त्यामुळे कुठल्याही फील्डमध्ये, कुठल्याही सिच्युएशनमध्ये, कुठल्याही फेस्टिवलमध्ये सगळ्यात जास्त चालणारा हा प्रोफेशन आहे. थोडक्यात माणसं सुधारणार नाहीत असं सुधारणार म्हणायचंय. जास्ती बिघडणार आहेत. सोशल मीडिया आज एवढं स्ट्रॉंग झालंय, लोकांना इझी हो. झालंय, डेटिंग ऍप्स एवढे अवेलेबल झालेत, हम्म. चॅटिंग एवढं इझी झालंय, लोक अवेलेबल आहेत ऑनलाईन, सिक्रेसी त्यांचे आपापसात मेंटेन करणं इझी झालंय बरोबर. इन एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स. त्यामुळे ते रेटिंग वाढतच चाललंय. इंटरनेटमुळे हे सगळं वाढतच राहतंय बरोबर आहे. आणि जेवढं हे वाढतंय तेवढं हा प्रोफेशन पण जोरात चालतोय. बरोबर आहे. पण तुम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्या घडणाऱ्या ज्या घटना आहेत, ज्या केसेसवर तुम्ही काम करता, इट इज अ रिफ्लेक्शन ऑफ काय म्हणतात त्याला, की ते समाजामध्ये बदलत जाणाऱ्या घटनांचं, गोष्टींचं, समाजाची जी मानसिकता आहे त्याचं प्रतिबिंब आहे ह्या केसेस म्हणजे? येस, खूप हाय लेवल चेंजेस होत चाललेत सोसायटीमध्ये. म्हणजे अगोदरचे जे सोसायटी आपण बघितलं तर माणसांशी कनेक्टेड होते, हो. एकमेकांवर विश्वास ठेवणं इझी होता. आता बघितलं तर पीपल आर नॉट रेडी टू ट्रस्ट ऑन एनीबडी. लोकांचा विश्वास तुटलेला आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रत्येकाला यूज करायचं बघतात. पैशाला जास्त इम्पॉर्टन्स आलेला आहे. बरोबर. पैसा कुठून आणि कसाही कमवायचा ह्या गोष्टीवरती लोकांचा फोकस आहे. आणि सेल्फ प्लेजर्स हे स्वतःचं सुख सुख, जास्ती स्वार्थीपणाच्या ह्याच्यामध्ये येस, असते. मग ते फिजिकली असो किंवा मेंटली असो किंवा फायनान्शियल मोडमध्ये असो, सेल्फ बरोबर. प्लेजर्सला आता सध्या जास्त व्हॅल्यू दिली जाते. बरोबर. प्रिया मॅडम, तुम्ही आज आमच्याशी ह्या सगळ्या विषयावर खूप मोकळेपणाने आणि सविस्तर चर्चा केलेली आहे. मला असं वाटतं की ह्या विषयामध्ये ना खूप साऱ्या गोष्टी जाणून घेण्यासारख्या आहेत, कारण प्रत्येक केस ही युनिक आहे. प्रत्येक गोष्टीतून नवीन नवीन गोष्टी आपल्यासमोर येतात. तर आपण पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये देखील अशाच पद्धतीने आणखी गप्पा मारून तुमच्याकडून काही गोष्टी आणखी जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करूया. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शुअर थँक्यू. मित्रांनो, एक महिला या क्षेत्रामध्ये येते, असुरक्षिततेची भावना त्यांच्यामध्ये अजिबात नसते. एका वेगळ्या फील्डमध्ये उतरून आपलं स्वतःचं एक स्थान निर्माण करणं ही फार सोपी गोष्ट नाही आहे. त्यांच्या बोलण्यामधून जरी ह्या सगळ्या गोष्टी सहज वाटत असल्या तरीसुद्धा हे फील्ड तेवढंच एक चॅलेंजिंग पण आहे. आणि त्यासाठी प्रिया मॅडमचं खरं म्हणजे कौतुक करायला पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या लखन टॉकच्या व्हिडिओजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह आपल्या लखन टॉक चॅनलवर. धन्यवाद.